नमस्कार मित्रांनो. इराण, इस्रायल, अमेरिका ह्या युद्धाचा आज 13वा दिवस आहे आणि हे युद्ध कदाचित जगाचा 13वा घालूनच संपणार आहे. मी पहिला व्हिडिओ जो बनवला होता त्यात सांगितलं होतं की युद्ध हे जशी शस्त्रांच्या आधारे चालली जातात तसेच ती रसदेच्या आधारे पण चालली जातात. काही वेळा शस्त्र ज्याच्याकडे प्रगत आहे त्याचा विजय होतो आणि काही वेळा जो रसद नीट मारू शकतो त्याचा विजय होत असतो. मित्रांनो, हे जे युद्ध आहे मध्य पूर्वेतलं अरबस्थानातलं हे जे युद्ध चालू आहे याच्यामध्ये अख्ख्या जगाला बऱ्यापैकी ऑइल, पेट्रोल, डिझेल, गॅस, CNG, MNLG हे सगळं पुरवण्याचं काम हे रेगिस्तानातील देश करतात आणि इराणने बरोबर ह्या सगळ्यांची रसद मारण्याचे मार्ग अवलंबलेले आहेत. जगाला पुरवठा करणारा CNG, पेट्रोल, डिझेल हे त्यांनी सगळं जाम केलेलं आहे. सोबतच ज्या ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत ते लष्करी तळ उडवण्याचं काम करण्याबरोबरच त्या ठिकाणची डिस्लरी प्लांट्स म्हणजे पाणी पुरवठ्याची जे काही यंत्रणा आहेत त्या बाद करण्याचं सपाटा इराणने चालू केलेला आहे. आपल्याला माहीत असेल की सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन, अबुधाबी, UAE हे सगळे देश, कतार, दोहा हे सगळे देश वाळवंटी प्रदेश आहेत आणि या ठिकाणी समुद्राचं खारं पाणी प्रक्रिया करून गोड केलं जातं आणि मग तिथल्या सगळ्या नागरिकांना ते प्यायला मिळतं. जसं आपल्याकडे पेट्रोल डिझेलची किंमत जास्त आहे आणि पाण्याची किंमत 0 आहे, तसं त्यांच्याकडे पेट्रोल डिझेलची किंमत 0 आहे आणि पाण्याची किंमत 100% जास्त आहे. आणि म्हणून इराणने अख्ख्या जगाची जी नाकेबंदी केली ती पेट्रोल, डिझेल, गॅसच्या माध्यमातून केली आहे आणि संपूर्ण आखाती देशांची जी नाकाबंदी केलेली आहे ती या पाण्याच्या विषयावरती केलेली आहे. आपल्याला आठवत असेल शिवाजी महाराजांचे सेनापती प्रतापराव गुजर यांनी बैलोल खान नावाच्या एका मोठ्या सेनापतीला फक्त पाण्याच्या अभावे पराभूत केलेलं होतं आणि त्याचा सैन्याचा मोठा पराभव प्रतापराव गुजरांनी उमराणीच्या लढाईमध्ये केला होता. तशाच प्रकारची आपण काय म्हणायचो पूर्वी, तिसरं महायुद्ध हे पाण्यासाठी होईल. लक्षात घ्या, तिसरं महायुद्धात ऑलरेडी पाण्याचा प्रभाव आपल्याला दिसायला लागलेला आहे आणि या पाण्याअभावेच अनेक देश शरण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या युद्धामध्ये इराणनी जी काही स्ट्रॅटेजी लावलेली आहे की हर्मुज जे बंदर आहे किंवा हर्मुज जी समुद्रधुनी आहे, एक जो कॅनल आहे तो जाम केला आहे. तिथून येणारे पेट्रोल, डिझेल जे सगळे टँक, काल 3 टँक त्यांनी उडवलेले आहेत, म्हणजे टँकर उडवलेले आहेत. संपूर्ण जो पुरवठा आहे तो बंद केलेला आहे. त्यामुळे अर्ध जग पाण्या वाचून तहानलेलं मरायची शक्यता निर्माण झाली आहे आणि अर्ध जग हे ऑइल, पेट्रोल, डिझेल, CNG मुळे मरायची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि जेवढे लोक मिसाईल टाकल्यामुळे, बॉम्ब उडवल्यामुळे मरतायत किंवा मरतील त्याच्यापेक्षा जास्त माणसं हे उपासमार आणि तहानीनं मरतील. आणि निसर्गामध्ये अन्न आणि पाणी याची काय किंमत असते हे बऱ्याच वर्षानंतर जगाला पाहायला मिळेल. कदाचित ह्या पिढीत पहिल्यांदाच लोकांना याचा अनुभव येईल. आणि भारतासारख्या, चीनसारख्या मोठ्या देशांमध्ये जिथे लोकसंख्या जास्त आहे इथे लोकांना जेवण बनवण्यासाठी गॅस नसेल, ही परिस्थिती आहे. त्याचवेळी जे आखाती देश आहेत जे लढाईमध्ये उतरले त्यांच्याकडे भरपूर काही पेट्रोल आहे, डिझेल आहे, गॅस आहे, परंतु त्यांना अन्न शिजवण्यासाठी आणि पिण्यासाठी पाणी नसेल. अशा प्रकारे अर्ध्या जगाचे 2 प्रकारचे प्रश्न आहेत जे अख्ख्या जगाला विनाशाच्या मार्गावर नेऊ शकतात. शस्त्रास्त्रांपेक्षा पाणी आणि इंधन याच्यावरती ह्या जगाचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात घ्या, युद्ध कधीच कोणालाच परवडणारं नसतं आणि युद्धाव्यतिरिक्त सुद्धा आपण पेट्रोल, डिझेल, गॅस, CNG, लाकूड फाटा, इंधन हे सगळं जपून वापरलं पाहिजे. पाण्याचा थेंब आपण तयार करू शकत नसेल तर तो नष्ट करण्याचा सुद्धा मानवजातीला अधिकार नाही. म्हणून पाण्याचा नीट उपयोग करा, मातीचा नीट उपयोग करा, झाडांचा नीट उपयोग करा. एकंदरीत पर्यावरणातील कोणतीही गोष्ट वापरताना काळजी घ्या. जर आज आपण पृथ्वीवरील ह्या गोष्टी संपवायचा प्रयत्न केला तर ही पृथ्वी आपल्याला संपवेल. आणि म्हणून जगातील कोणतंही युद्ध कधीच कोणाला परवडणार नसते. मला वाटतं भारताने पुढाकार घेतला पाहिजे आणि हे युद्ध लवकरात लवकर संपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण जसं हे युद्ध लांबत जाईल तसं भारतासारख्या मोठ्या देशाला जे 85% ह्या परदेशावरती, मग इराण असेल, रशिया असेल, अशा देशांवरती अवलंबून आहे गॅस, CNG, पेट्रोल, डिझेल, आपल्या देशाचे वांदे होत आहेत. तसेच या मध्य पूर्व आशियातील या सौदी अरेबिया असेल, दुबई असेल, ह्या सगळ्या देशांचं नुकसान होतंय. एकंदरीतच हे युद्ध थांबवण्यासाठी भारताने पुढाकार घेतला पाहिजे. कारण भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे, म्हणजे युरोपच्या 3-4 पट एकटा भारत आहे. म्हणजे एवढी जनसंख्येचं नुकसान, अर्थव्यवस्थेचं नुकसान आपलं होऊ शकतं. आणि म्हणून भारताने स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. आणि इराणने जी भूमिका घेतली की दुबईसारखं देश बंदच पाडायचा, तिथं विमानतळावरती हल्ले कर, त्यांची रसद मार, ह्या सगळ्यांमुळे जगाची अर्थव्यवस्था ठप्प होण्याच्या मार्गावर मित्रांनो शेअर बाजार गडगडत जाईल
बाकी सगळ्या भानगडी होत जातील आणि एकंदरीत याचा सर्वात मोठा फटका हा गोरगरिबांना बसेल, महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्यांना बसेल. आपली द्राक्षे, आपलं डाळिंब, आपली फळं, आपले भाजीपाला हे सगळं कंटेनर न्हावा बंदरामध्ये मित्रांनो पडून आहे. तिथे वस्तू सडून चाललेल्या आहेत, माणसं मरून जाणार आहेत, वस्तू सडून जाणार आहेत. मग पैशाचं करायचं काय आणि ही प्रगती आणि समृद्धी श्रीमंती हवी कशाला, असा प्रश्न पुन्हा एकदा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून युद्ध नको, बुद्ध हवा. धन्यवाद.